साबुदाणा डोसा सोबत व्रत बनवा स्पेशल। त्याची रेसिपी जाणून घ्या। नमस्कार, कुकिंग पेअर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साबुदाणा डोसा रेसिपी। भगवान शंकराचे भक्त श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी उपवास करतात। काही लोक इच्छा असूनही दिवसभर उपवास ठेवू शकत नाही, जसे की मधुमेही रुग्ण, गर्भवती महिला इत्यादी। असे लोक स्वतःला ऊर्जावान आणि फिट ठेवण्यासाठी फळांचे सेवन करतात। जर तुम्हालाही दिवसभर उपवास ठेवता येत नसेल आणि उपवासात काही आरोग्यदायी रेसिपी बनवायचे असतील तर तुम्ही साबुदाणा डोसा बनवू शकता। हा डोसा बनवायला खूप सोपा आहे। तुम्ही तो दिवसा किंवा संध्याकाळी बनवून खाऊ शकतात। साबुदाणा डोसा बनवण्यासाठी तुम्हाला कोणते पदार्थ आवश्यक आहेत आणि ते बनवण्याची पद्धत काय आहे ते जाणून घेऊया। साबुदाणा डोसा बनवण्यासाठी साहित्य: साबुदाणा 1.5 कप, पोहे अर्धी वाटी, तांदूळ 1 वाटी, मीठ चवीनुसार, उडदाची डाळ अर्धी वाटी, तूप आवश्यकतेनुसार, मेथी दाणे अर्धा टीस्पून। साबुदाणा डोसा कसा बनवायचा? साबुदाणा डोसा बनवण्यासाठी साबुदाणा, पोहे, उडीद डाळ, तांदूळ आणि मेथीचे दाणे वेगळ्या भांड्यात पाण्यात टाकून थोडा वेळ ठेवा। पोहे फक्त 1 ते 2 मिनिटे पाण्यात ठेवा, नाहीतर पोहे जास्त मऊ होतील। मिक्सरमध्ये उडीद डाळ, साबुदाणा, मेथी दाणे, पोहे घालून मिक्स करावे। थोडे पाणी पण घालावे, म्हणजे पीठ जास्त घट्ट होणार नाही। ही पेस्ट काढा आणि भांड्यात ठेवा आणि नंतर थोडे पाणी टाकून त्याच प्रकारे तांदूळ बारीक करा। इतर घटकांपासून तयार केलेल्या पेस्टमध्ये तांदळाचे पेस्ट घाला आणि ते चांगले मिसळा। आता त्यात चवीनुसार मीठ टाका। आपण रॉक मीठ देखील वापरू शकता। 1 ते 2 तास आंबवायला सोडा। 2 तासानंतर गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवून चांगला गरम करा। आता तव्यावर अगदी कमी प्रमाणात तूप लावून थोडे पाणी शिंपडा आणि तवा कापडाने पुसून घ्या। ही डोसाची पेस्ट पॅनला चिटकण्यापासून प्रतिबंधित करेल। आता डोसा पिठात मोठ्या चमच्याने किंवा तव्यावर गोलाकार फिरवा। आता थोडं तूप घालून दुसरीकडे वळवा। तुम्ही ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बेक करू शकता। अतिशय खुसखुशीत आणि पौष्टिक खास साबुदाणा डोसा तयार आहे। तुम्हाला हवे असल्यास फक्त डोसा खाऊ शकता किंवा सांबर किंवा नारळाच्या चटणीसोबत तुम्ही सर्व्ह करू शकता। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी ऐकण्यासाठी आमच्या कुकिंग पेअर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।